हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत फार्माकोलॉजीचे क्लासिफिकेशनचं स्टडी कशा पद्धतीने करायला पाहिजे। तर मित्रांनो, खूप सारे स्टुडंट जे आहेत ते मला मेसेज करतात, कॉल करतात आणि विचारतात, सर क्लासिफिकेशन एवढे सारे आहेत फार्माकोलॉजी मध्ये, सर मला लक्षातच राहत नाही। जरी सर मी आज क्लासिफिकेशन केलं, उद्या मला ते लगेच विसरतं। तर अशी एखादी टेक्निक आहे का, अशी एखादी ट्रिक आहे का, जेणेकरून फार्माकोलॉजी मध्ये एवढे सारे क्लासिफिकेशन आहेत ते माझ्या लक्षात राहतील आणि जे अपकमिंग एक्झाम असणारे DHS असेल, रेल्वेचे असेल, म्हणजे ज्या पण एक्झाम मध्ये फार्माकोलॉजीचा सिलेबस हे सगळीकडेच आहे, इव्हन ड्रग इन्स्पेक्टर मध्ये असेल। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये फार्माकोलॉजीचे क्लासिफिकेशन तुम्ही कशा पद्धतीने करू शकता, जेणेकरून मी तुम्हाला सांगितलं आता हे विसरून जा क्लासिफिकेशन, तरी पण विसरणार नाहीत। तर मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण असंच एक ट्रिक डिस्कस करणार आहे, जेणेकरून तुम्ही रेग्युलर स्टडीमध्ये अशा ट्रिक यूज केल्या ना, तर तुम्हाला हे क्लासिफिकेशन एकदम इझी वाटतील आणि मित्रांनो तुम्हाला डिफिकल्ट वाटणारच नाही। तर या व्हिडिओमध्ये आपण अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगचं क्लासिफिकेशन ॲज एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात, त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी दिली जाते। आणि त्याचबरोबर जे काही स्टुडंटचे प्रॉब्लेम असतात, जे स्टुडंटला ज्याबद्दल नॉलेज पाहिजे असतं, तुम्ही सजेस्ट केला तर त्यावरती 100% आपण आरडी फार्मा थ्रू व्हिडिओ बनवतो। आणि त्याचबरोबर मित्रांनो, जी अपकमिंग DHS फार्मसिस्टची महाराष्ट्रामध्ये खूप चांगली वॅकन्सी येणार आहे, तर या वॅकन्सीसाठी आरडी फार्माची एक स्पेशल बॅच पण स्टार्ट होतोय। या बॅच मध्ये तुम्हाला इनरोल करायचं असेल, अपकमिंग एक्झाम साठी तुम्हाला स्टडी चांगल्या पद्धतीने चांगल्या प्लॅटफॉर्म थ्रू करायची असेल, तर मित्रांनो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि इनरोल करायचं आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्या स्टुडंटला वाटतंय की यार फार्माकोव्हिजिलन्स सारख्या चांगल्या सेक्टरमध्ये मला जॉब करायचे आफ्टर बी फार्म एम फार्म, तर मित्रांनो फार्माकोव्हिजिलन्स हा सर्टिफिकेशन कोर्स पण आपल्या आरडी फार्मा युट्यूब चॅनल थ्रू प्रोव्हाइड केला जातो। यामध्ये तुम्हाला इनरोल करायचं असेल तर हा जो व्हॉट्सअप नंबर दिलाय यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, तिथे तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल। तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू। तर याच्यामध्ये हे जे क्लासिफिकेशन तुम्ही बघताय, इथे तुम्ही बघू शकता। आणि मित्रांनो, आपण जे क्लासिफिकेशन शिकवतो ते सर्व क्लासिफिकेशन KD त्रिपाठी बुक मधले शिकवतो, जे की सर्वात चांगले आहेत। खूप साऱ्या बुक मध्ये शॉर्ट मध्ये कॅटेगरी मध्ये थोडस चेंज केलेलं असतं, पण आपण जे शिकवतो आरडी फार्मा थ्रू ते KD त्रिपाठी बुक मधले शिकवतो। तर इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहेत। तर मित्रांनो, याच्यामध्ये मेन ज्या 5 कॅटेगरी आहेत, पहिला आहे डायरेटिक्स असेल, त्याच्यानंतर रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम इनहिबिटर आहे, सिम्पॅथिक इनहिबिटर आहे। आणि त्यानंतर मित्रांनो, इथे 2 कॅटेगरीज खाली तुम्ही बघू शकता, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आणि वॅसोडायलेटर। आता या 5 कॅटेगरी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात। परत या 5 कॅटेगरीमध्ये 3-4 अशा सब कॅटेगरीज पण आहेत। तर हे लक्षात ठेवणं खूप डिफिकल्ट जातं। हे आपण एकदा लक्षात ठेवू शकतो, पण ते लगेच विसरतं। म्हणजे ज्यावेळेस आपण पाठ करतो ना एखादी गोष्ट, तर ती लगेच विसरून जाते। पण मित्रांनो, सपोज तुम्ही एखादा मूवी बघितलेला असेल, जसं की तुम्ही समजा देवदास हा मूवी बघितलाय। आता मी देवदास बोललो तर तुम्हाला काय आठवतं? शाहरुख खान आहे जो पारू पारू करत असतो, हे तुम्हाला ऑटोमॅटिक आठवतं। हे तुम्हाला हे तुमच्या ब्रेन मध्ये काय झालं, ऑटोमॅटिक फिट झालंय। तुम्हाला काही जरी केलं तरी ते तुम्हाला विसरणार नाहीये। तर त्याच पद्धतीने मित्रांनो, क्लासिफिकेशनचा स्टडी करताना पण तुम्हाला एक स्टोरी क्रिएट करायची आहे, ज्या स्टोरी थ्रू, ज्या ट्रिक थ्रू तुम्हाला काय होईल, हे क्लासिफिकेशन तुम्ही एकदा केलं तर विसरणार नाहीये। तर मित्रांनो, हायपरटेन्सिव्ह अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगची एक स्टोरी मी तुम्हाला सांगेल आणि त्याच्यानंतर त्या स्टोरी थ्रू तुम्ही कसं क्लासिफिकेशन व्यवस्थित रिमेंबर करू शकता ते पण सांगेल। तर मित्रांनो, इथे बघा, इथे मी स्टोरी पण दिली आहे। तर ही स्टोरी आधी बघा आणि मित्रांनो, हा जो व्हिडिओ ना एंड पर्यंत नक्की बघा, कारण तुम्ही कीप करत बघितलात किंवा अर्ध्यातूनच सोडून दिलात तर हे तुम्हाला समजणार नाहीये। पण तुम्ही एंड पर्यंत हा व्हिडिओ बघितलात ना, तर तुम्हाला अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगचं क्लासिफिकेशन कधीच विसरणार नाहीये। आणि ही एक्झाम साठी खूप इम्पॉर्टंट आहे। DHSC एक्झाम असेल, त्याच्यानंतर ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम असेल किंवा कुठलीही फार्मा मधली एक्झाम असेल, त्याच्यामध्ये अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग वर एखादा क्वेश्चन तुम्हाला दिसणारच आहे। तर याच्यामध्ये पहिला आहे मित्रांनो, सपोज
एका व्यक्तीला काय झालंय, हायपर टेन्शन झालंय, म्हणजे त्याचं ब्लड प्रेशर इन्क्रीज झालंय. आता हे त्या व्यक्तीचं जे ब्लड प्रेशर इन्क्रीज झालंय ते कमी करण्यासाठी ही इमर्जन्सी सिच्युएशन आहे आणि त्याला काय करावं लागतं मित्रांनो, हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. तिथे काय केलंय, डॉक्टर रेणू सेव्ड क्रिटिकल विक्टम. आता जो हा विक्टम आहे ज्याला हायपर टेन्शन झालेले, ब्लड प्रेशर ज्याचं इन्क्रीज झालंय, त्याला काय केलंय मित्रांनो, डॉक्टर रेणूने काय केलंय, सेव्ह केलंय, त्याला वाचवलंय. आता मित्रांनो या डॉक्टरचं डी, रेणूचं आर, सेव्हडचं एस आणि सीचं क्रिटिकलचं सी आणि विक्टमचं व्ही. तर हे जर तुम्ही बघितले तर हे काय होतात, डी आर एस सी व्ही या सर्व शब्दाचे मित्रांनो इनिशियल तुम्हाला घ्यायचे. आता हे जर हे 5 इनिशियल तुम्ही बघितले ना, तर हे 5 इनिशियल मित्रांनो होतात आपल्या 5 मेन कॅटेगरीज. जसं की पहिलं जर बघितलं डॉक्टर, आता हे डॉक्टरचं डी जर बघितलं तर ते होणार डायरेटिक्स आणि त्याच्यानंतर डॉक्टर रेणूचं आरचं काय होणार, रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम इनहिबिटर. त्याच्यानंतर सेव्डचं काय होणार, सिम्पॅटिक इनहिबिटर यस. आणि त्याच्यानंतर क्रिटिकलचं काय होणार मित्रांनो, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. आणि त्याच्यानंतर मित्रांनो लास्टला काय, विक्टमचं काय होणार, व्ही व्यासो डायलेटर. आता मित्रांनो एका शब्दावरून तुम्हाला, एका वाक्यावरून काय होईल, जे 5 मेन कॅटेगरीज आहेत ह्या तुम्हाला समजून जातील. आता प्रॉब्लेम काय आहे, ह्या 5 कॅटेगरी समजल्या सर, पण मेन आहे त्यांच्यामध्ये पण खूप साऱ्या सब कॅटेगरीज आहेत. तर त्यामध्ये मित्रांनो जो सेकंड स्टेटमेंट आहे, आता सर्वांना क्वेश्चन पडणार ना की या डॉक्टर रेणूने जो पेशंट वाचवलाय, जो विक्टम वाचवलाय, तो पेशंट कोण होता, विक्टम कोण था. आता था मध्ये मित्रांनो THA वरती फोकस करायचंय. ठीक आहे. आता हे THA वरती जर फोकस केल्याच्या नंतर कोण था, हे विक्टम कोण था, तर मित्रांनो हा जो विक्टम आहे याच्यामध्ये डी मधले पहिली कॅटेगरी मध्ये तुम्ही बघू शकता, था आपला इनिशियल काय आला, THA. तर या THA मध्ये तुम्ही बघू शकता थायाझाइड, एच पासून हाय सेलिंग आणि त्याच्यानंतर अल्डोस्टिरॉन अँटागोनिस्ट. तर मित्रांनो या था पासून काय होतील, हे 3 इनिशियल आपल्याला भेटतील आणि जेणेकरून तुम्ही डायरेटिक्सच्या त्या 3 सब कॅटेगरीज आहेत हे लक्षात ठेवतात. आता आपण जो विक्टम आहे हे कोणता प्रश्न विचारला तर नेक्स्ट क्वेश्चन आपला काय येतो, विक्टम काय करत होता, तो प्रोफेशनली काय होता. तर याच्यामध्ये जे ट्रिक दुसरी येते मित्रांनो, तर ती ट्रिक आहे ICH से था फ्रेंड. आता डॉक्टर रेणूचा हा काय फ्रेंड आहे आणि तो कुठे काम करत होता, ICH से. म्हणजे हे ICH अशा पद्धतीने तुम्हाला हे करावं लागेल. ICH असं पण तुम्ही रिमेंबर करू शकता की इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ हार्मोनायझेशन, जे ICH आपल्याला सिलेबसला गाईडलाईन्स, तर इथे ICH से था. आता आय पासून तुम्ही बघू शकता कोणता ड्रग इथे होतोय, इंडापॅमाइड असेल, त्याच्यानंतर सी पासून क्लोरोथायाझाइड असेल आणि एच पासून हायड्रोक्लोरोथायाझाइड असेल आणि SE पासून इथे पायरोनलॅक्टोज आणि अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट मधले 2 ड्रग आणि हे हाय सेलिंग फ्युरोसमाइड एफ लास्टला. तर मित्रांनो या स्टोरीमध्ये जर आपण बघितलं तर इथे पहिलं झालं मेन क्लास, जे 5 क्लास आहेत या वाक्यावरून तुम्हाला ते लक्षात राहतील. त्याच्यानंतर विक्टम कोण था आणि वो कहां से था, ICH से था. बाळांनो लक्षात घ्या, ही स्टोरी थोडीशी समजून घेतल्यास ना तुम्हाला लास्टला सगळं क्लासिफिकेशन हे होऊन जाईल. तर याच्यामध्ये डायरेटिक्स क्लास मधले 3 क्लास येतील आणि त्याच्यातले ड्रग या स्टेटमेंट वरून येतील. आता डायरेटिक्स झालं. त्याच्यानंतर मित्रांनो आपली दुसरी कॅटेगरी जी आहे तर ती रेणू पासून बनणार, रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम इनहिबिटर. तर मित्रांनो हा जो विक्टम आहे याची कुणीतरी गर्लफ्रेंड पण नक्की असेल. आता त्याच्या गर्लफ्रेंडला जर समजलं की यार त्याचा बॉयफ्रेंड हायपर टेन्शन मुळे ऍडमिट आहे हॉस्पिटलला, तर तिथे काय होणार, त्याची गर्लफ्रेंड पण येणार आणि त्याचा बाप पण येणार. म्हणजे ते जो विक्टम आहे त्याचे वडील नक्कीच येणार ना, आपला मुलगा तिथे हॉस्पिटल आहे आणि त्याचा जो वडील आहे तो सरपंच आहे. ठीक आहे. आता थर्ड आपला स्टेटमेंट काय आहे, प्रिया AC ॲटोने सरपंच सोबत डायरेक्ट रडत आली.
आता तोचा बॉयफ्रेंड हा जो विक्टम आहे तर त्याला हायपरटेन्शन झालंय हे समजल्याच्या नंतर प्रियाने काय केलं, एसी ऑटो घेतला आणि त्यासोबत सरपंच सोबत डायरेक्ट ती रडत हॉस्पिटलला आली. तर मित्रांनो हा जो स्टेटमेंट आहे या स्टेटमेंट वरून आपलं जे क्लासिफिकेशन मधलं सेकंड इम्पॉर्टंट क्लास आहे रेनिन अँजिओटेन्सिन सिस्टीम इनिबिटर, त्याच्यामधले सर्व मेन 3 कॅटेगरी आणि हे सर्व ड्रग तुम्ही इझिली रिमेंबर करू शकता. ते कसं करणार मी इथे तुम्हाला सांगणार. इथे तुम्ही बघू शकता, इथे प्रिया एसीने, आता पहिला क्लास आहे आपला मित्रांनो एसीई इनहिबिटर. आता एसीई इनहिबिटर मध्ये जेवढे पण ड्रग येतात त्यांच्या लास्टला मित्रांनो प्रिल येतं. या प्रिया नावावरून तुम्ही काय करू शकता, जे एसीई इनहिबिटर ड्रग असतात त्याच्या एंडिंगला प्रिल येतं म्हणून तुम्ही हे लक्षात इझिली ठेवू शकता. आणि त्यानंतर आता इथे ऍटो मधलं ए आणि टी, ए टी हे जे काय होतं अँजिओटेन्सिन 1 रिसेप्टर ब्लॉकर. आता या ऍटो शब्दामधून एटी तुम्ही जर एक्स्ट्रॅक्ट केला तर ते काय होईल, अँजिओटेन्सिन 81 रिसेप्टर इनहिबिटर. आणि या सरपंच वरून तुम्ही लक्षात ठेवू शकता यामध्ये जेवढे पण ड्रग येतात 81 रिसेप्टर ब्लॉकर त्यांच्या एंडिंगला येतं मित्रांनो सार्टन. आणि त्यानंतर वाक्य काय पुढे, डायरेक्ट रडत आली. तर थर्ड क्लास येतो मित्रांनो आपला डायरेक्ट रेनिन इनहिबिटर. आणि हे लास्टला जे आली आहे त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता ॲलिस कॅरेन. ॲलिस कॅरेन जो सिंगल ड्रग आहे ना ते तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. इथे क्लासिफिकेशन मध्ये बघा, हे झालं रेणू पासून, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता प्रियाने हे प्रिल कॅटेगरी मधले जेवढे पण ड्रग आहेत हे होऊन जातील. आणि प्रिया कशाने येते, एसी ॲटोने येते, एसीच्या ॲटोने म्हणजे एसी ही इनहिबिटर. आणि ॲटो या शब्दावरून तुम्हाला काय लक्षात येईल, ए अँड टी. आणि ह्याच्यामध्ये सोबत कोण आहे, सरपंच आहे. तर ह्याच्यामध्ये लास्टला जेवढे सार्टन येतात ते. आणि प्रिया कशी आली मित्रांनो, डायरेक्ट रडत आली. आपल्याला समजल्यास आपलं रिलेटिव्ह हॉस्पिटलला आहे, आपल्या जवळचं कोणी व्यक्ती, आपण रडत जाणार, आली. यावरून ॲलिस कॅरेन हा ड्रग तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर मित्रांनो इथपर्यंत क्लासिफिकेशन झालं आपलं, 2 कॅटेगरी झाल्या. आपल्या स्टोरीमध्ये थर्ड पार्ट बघा. आता मित्रांनो ज्या वेळेस हे लोकांना दिसेल की यार हे प्रिया आणि सरपंच ॲटोने आलेत तर काहीतरी झोल आहे, काहीतरी तिथे प्रॉब्लेम आहे, झोल आहे. मराठीत आपण काय म्हणतो, बाबा काहीतरी झोल आहे बाबा यांचं, असं तुम्हाला वाटेल. सरपंच बघून लोकांना वाटलं झोल असेल, सरपंचला आणि प्रियांना बघून लोकांना वाटलं झोल असेल. आता मित्रांनो इथे एक लक्षात घ्या, हे बघून जे आहे याच्यामध्ये, तर याच्यामध्ये काय येतं, बी येतं. आता आपल्या कॅटेगरीमध्ये जे बघून शब्द आहे यावरून तुम्हाला लक्षात ठेवायचंय बीटा ॲल्टर्जिक ब्लॉकर्स. आणि त्याच्या समोर जे लोकांना हा शब्द आहे यावरून लक्षात ठेवायचंय ज्या वर्डच्या एंडिंगला लोल येतं तर हे ड्रग मित्रांनो बीटा ॲल्टर्जेनिक ब्लॉकर मध्ये येतात. त्यानंतर मित्रांनो दुसरा वर्ड इथे काय आहे, वाटल. वाटल पासून मित्रांनो हे अल्फा, हे व असं कन्सिडर करायचंय आपल्याला. म्हणजे हे अल्फा ॲड्रेजेनिक ब्लॉकर जे दुसरी कॅटेगरी आहे. आणि या अल्फा ॲड्रेजेनिक ब्लॉकर मध्ये पण जेवढे पण ड्रग येतात त्यांच्या एंडिंगला झोसिन येतं. म्हणजे मित्रांनो आपण या वाक्यातून जे झोल आहे याच्यावरून हे लक्षात ठेवायचंय की हे झोसिन आहेत. इथे तुम्ही इझिली हे वाक्य लक्षात ठेवा. इथे तुम्ही बघू शकता आपल्या स्टोरी, एक स्टोरी आहे त्याच्यामधल्या स्टोरीच्या या लाईन वरून आपण क्लासिफिकेशन लक्षात ठेवतोय. सरपंचला बघून लोकांना वाटलं झोल असेल. आणि त्यानंतर या ज्या थर्ड कॅटेगरी मधले जे काही ड्रग आहेत यांना लक्षात ठेवण्यासाठी हे 2 वाक्य स्टोरीतले आपल्याला लागतील. सरपंच सीएम ला फोन लावला. आता मित्रांनो सरपंच आहे तर सरपंच काय करणार, लगेच सीएम ला फोन लावणार. तुम्ही जर बघितलं तर आपल्या गल्लीतले पोरं काय करतात, कुठलाही मॅटर झाला लावतात लगेच फोन, आमचा नेता, आमचा माणूस आणि आमचं सर्वस्व म्हणून लगेच फोन लावतात. तर याच्यामध्ये जर बघितलं आपलं जे स्टेटमेंट आहे त्याच्यानुसार बीटा ॲल्टर्जेनिक ब्लॉकर, तर याच्यामध्ये काय आहेत लास्टला जे
लोक लोक असणार आहेत. लोक हा जो लोकांना आपला वाक्यातला शब्द आहे त्यावरून प्रोपॅनोलोल, मेट्रोपॅनोलोल आणि ॲटेनोलोल हे बीटा ॲड्रेजेनिक ब्लॉकर आणि वाटल यावरून कोणते येणार आहेत मित्रांनो, अल्फा ॲड्रेजेनिक ब्लॉकर. आणि हे झोल आहे, झोल शब्दावरून आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, पॅराझोसिन, तेराझोसिन म्हणजे झोसिनचे एंडिंगला जे येतात ते. आणि हे थोडं फेंटोलॅमन आहे हा ड्रग तुम्ही थोडस एक लक्षात ठेवा. आता त्यानंतर मित्रांनो दुसरा जो स्टेटमेंट आहे की बाबा हे सरपंच जे आहे हे काय करतोय, सीएम ला फोन लावतोय. तर मित्रांनो सीएम ला कॉल लावतोय. कॉल वरून तुम्ही लक्षात ठेवा सेंट्रल सिम्पॅटोलायटिक आणि सीएम वरून लक्षात ठेवा कोलोनेडिन आणि मिथिल डोपा हे लक्षात ठेवायचे. आणि त्यानंतर मित्रांनो अल्फा प्लस बीटा ॲल्जेनिक ब्लॉकर आहेत, हे पण तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी इथे आपण स्टिक दिलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सी आणि एल आहे. तर त्याच्यामध्ये अल्फा प्लस बीटा मध्ये कार्वेडायॉल आणि लॅबेटोलॉल हे दोन ड्रग तिथे काय होईल तुम्हाला दिसतील. कॉल मधलं सी आणि एल हे तुम्हाला इथे काय करायचंय, अप्लाय करायचंय. त्याच्यानंतर आपल्या स्टोरीमध्ये मित्रांनो जो नेक्स्ट पार्ट आहे, आता आपली स्टोरी कुठेपर्यंत आले की बाबा डॉक्टर रेणूने एका क्रिटिकल पेशंटला वाचवलं. तर हा पेशंट कोण था, हा पेशंट आयसीएस से था फ्रेंड. त्याच्यानंतर हे जे विक्टम आहे याला त्याच्या गर्लफ्रेंडला आणि त्याच्या घरच्याला समजल्यानंतर प्रिया एसी ऑटोने सरपंच सोबत डायरेक्ट रडत आली. त्याच्यानंतर सरपंचला बघून लोकांना वाटलं काहीतरी झोलय. त्याच्यानंतर सरपंचने काय केला, सीएम ला कॉल लावला आणि त्यानंतर सीएम ला बोलताना सरपंच सांगतोय की ब्लड प्रेशर डिक्रीज करण्यासाठी डॉक्टरने व्हेरी नाईस ड्रग दिले. कॉल करून सीएम ला सरपंच सांगतोय व्हेरी नाईस ड्रग दिले कशासाठी, ब्लड प्रेशर डिक्रीज करण्यासाठी. आता मित्रांनो हे ब्लड प्रेशर डिक्रीज जे आहेत ना हे खूप इम्पॉर्टंट असणार आहेत आपल्या कोणत्या कॅटेगरीसाठी, जी आपली कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे त्याच्यासाठी. म्हणजेच आपल्या वर्ड मधल्या जे क्रिटिकल आहे ना त्यासाठी. आता या तिन्ही कॅटेगरीचे जर आपण इनिशियल्स बघितले, पहिल्याच आहे बेन्झोथायझाईनचं बी, फिनिल अल्कामाइनचं पी आणि मित्रांनो जे डी आहे जे डिक्रीज मधला डी, म्हणजे हे मेन तीन कॅटेगरीज आहेत. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर व्हेरी नाईस ड्रग दिले. व्ही पासून तुम्ही मित्रांनो इथे लक्षात ठेवा विरॅम्प्रिल, विरॅपॅमाइल आणि त्याच्यानंतर मित्रांनो डायहायड्रोपायरिडिन मधले जर तुम्ही बघितलं व्हेरी नाईस वरून एन लक्षात ठेवा. आणि या एन वरून निपिडिपिन हा पहिला ड्रग आहे. आणि डिपिन मधले सर्व ड्रग जे आहेत तर ते कशामध्ये येणार, डायहायड्रोपायरिडिन. म्हणजे आपले जे पहिल्यांदा ब्लड प्रेशर डिक्रीज ही मेन कॅटेगरी असेल, याच्यामध्ये तीन जे आहेत त्याच्यानंतर व्हेरीचं व्ही, एन आणि डी. आता मित्रांनो या व्ही पासून हा पहिला क्लासचा ड्रग झाला. या एन पासून डायहायड्रोपेरिडिन मधले जेवढे पण डिपिन असतात, निपिडिपिनच्या लास्टचे डिपिन येणार आणि डाल्टेझेम कुठून येणार, डी पासून. तर मित्रांनो कॅल्शियम चॅनल ब्लॉकरला लक्षात ठेवण्याची जी ट्रिक असणार आहे आपल्या स्टोरी मधली, तर ती ट्रिक असणार आहे की सरपंचने कॉल लावून सांगितलं व्हेरी नाईस ड्रग दिले ब्लड डिक्रीज करण्यासाठी. आता मित्रांनो इथे आपली स्टोरी स्टॉप होऊन जाते की बाबा एक पेशंट आहे त्याला डॉक्टर रेणूने वाचवलं. त्याच्यानंतर त्याची गर्लफ्रेंड आणि त्याचे वडील सरपंच डायरेक्ट रडत हॉस्पिटलला आले. त्याच्यानंतर लोकांना ते सिच्युएशन बघून काय वाटणार, सिंपल आहे काहीतरी झोलय बाबा यांचं हे वाटणार. त्याच्यानंतर सरपंच लगेच सीएम ला कॉल करणार आणि त्यानंतर कॉलवर सांगणार की बाबा माझा मुलगा जो आहे तो वाचलाय आणि डॉक्टरने खूप चांगले ड्रग दिले कशासाठी, ब्लड प्रेशर डिक्रीज करण्यासाठी. कारण त्याच्या मुलाला काय कंडिशन होती, हायपरटेन्शन. आता मित्रांनो इथपर्यंत आपली स्टोरी संपली. या स्टोरीवरून क्लासिफिकेशन पण आपले 4 कॅटेगरीज कव्हर झाल्या. आता लास्टची कॅटेगरी जी आहे ना मित्रांनो, हॅलो मित्रांनो सबस्क्राईब करा आरडी फार्माला. तर मित्रांनो आपल्या सर्व व्हिडिओच्या एंडिंगला मी सांगत असतो की क्वालिटी कंटेंट पाहिजे असेल
तर RD फार्माला सबस्क्राईब करा. फार्मासिस्ट बनायचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, काय सांगत असतो आपण, RD फार्माला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो जी लास्टची क्लास आहे, तर या लास्टच्या क्लासमध्ये जे 3 ड्रग आहेत हे पण मित्रांनो या थ्रू तुम्हाला काय होतील लक्षात येतील, ते म्हणजे व्यासो डायलेटर. आता व्यासो डायलेटर मध्ये मित्रांनो 3 ड्रग आहेत. हॅलोचं ह जे आहे त्याच्यापासून एच बनणार हायड्राझाईन, आणि मित्रांनो जे यम असणार आहे त्याने बनणार मिनॉक्झिडिल, आणि त्याच्यानंतर सबस्क्राईबचं यस आहे त्याने बनणार सोडियम नायट्रो पेरॉक्साईड हे बनणार. आणि तुमचं जे काम आहे असेच क्लासिफिकेशन तुम्हाला व्यवस्थित पाहिजे असेल, असं शिकवण्याची पद्धत आवडत असेल, तर मित्रांनो तुम्ही RD फार्माला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला काय सजेशन द्यायचंय किंवा तुम्हाला काय वाटलं अशा पद्धतीने जर क्लासिफिकेशन तुम्ही लक्षात ठेवलं, हे बेनिफिशियल असेल नसेल, जे काही आहे मित्रांनो ऍटलिस्ट एक कमेंट करा, जेणेकरून आपल्या RD फार्मा थ्रू जो काही टाइम याच्यामध्ये लागतो अशा स्ट्रिक बनवण्यासाठी, सिंपल मोड मध्ये लक्षात ठेवण्यासाठी, स्टुडंटच्या मित्रांनो जे काही स्टुडंटचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी जर RD फार्मा थ्रू हेल्प होत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केलात, तुम्ही कमेंट केलात, आम्हाला एनर्जी भेटते. आणि आम्हाला वाटतं यार हा जो व्हिडिओ बनवला तर तो व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला हेल्प झाला तर आमच्या मनाला एक समाधान भेटतं, आमच्या मनामध्ये खुशी होते की बाबा आम्ही जो प्रयत्न केला तो सक्सेसफुल झाला. तर याच्यामध्ये जे लास्टचं कॅटेगरी आहे जे विक्टम पासून व्ही बनतं, याच्यामध्ये 3 ड्रग आहेत. 3 ड्रग जर बघितला हायड्रोझाईन, मोनॉक्झिडिल आणि सोडियम नायट्रोपेरॉक्साईड. तर याच्यामध्ये ऍट्रिओ डायलेटर आहेत आणि त्याच्यानंतर ऍट्रिओ प्लस वेनो डायलेटर आहे. ऍट्रिओ वेनो डायलेटर जो आहे ना तो नायट्रोपेरॉक्साईड सोडियम एकटाच आहे, आणि हे जे आहेत ना हे बोथला हे करतात, हे सिंगलला हे करतात. तर मित्रांनो तुम्हाला इथे क्लासिफिकेशन नंतर सगळी स्टोरी तुमच्या लक्षात आल्याच्या नंतर एकदा परत हे करा. याच्यामध्ये जे पहिली स्टोरी आहे त्याच्यामध्ये आहे डॉक्टर रेनू, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जर यस बघितलं सेव्ड, त्याच्यानंतर इथे जे बघितलं क्रिटिकल, विक्टम, हे झाले मेन 5 क्लास. मित्रांनो हे 5 क्लास तर तुम्हाला कधीच नाहीत विसरणार, ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो या डी मध्ये स्टोरी पुढे बढ़ते, आर मध्ये नंतर स्टोरी आहे, एस मध्ये आहे, सी मध्ये आहे, आणि व्ही मध्ये लास्टला सबस्क्राईब करा चॅनल आहे. आता याच्यामध्ये या स्टोरीमध्ये डॉक्टर रेणूने क्रिटिकल पेशंटला काय केलंय सेव्ह केलेलं आहे. हे 5 क्लास झाले. त्याच्यानंतर डायरेटिक्स मध्ये काय येतं, विक्टम कोण होता हा प्रश्न सर्वांना पडणार. था पासून मित्रांनो तुम्हाला हे 3 क्लास लक्षात ठेवायचे, थायाझाईड, हाय सेलिंग आणि अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट. हे था झाल्याच्या नंतर कोण था असा प्रश्नाचं उत्तर काय असेल की बाबा तो ICH से रेणुक फ्रेंड था. आता ICH म्हणजे एक संस्था आहे ज्याच्या गाईडलाईन्स बनवल्या जातात, आपल्या जे काही फार्माकोविजिलन्स असेल, क्लिनिकल ट्रायलच्या गाईडलाईन्स असतात, त्याच्यामध्ये E2B गाईडलाईन्स असतील, म्हणजेच क्वालिटी गाईडलाईन्स, इफिकसी गाईडलाईन्स, सेफ्टी गाईडलाईन्स, तर हे याच्यामध्ये येतात. तर हे कुठून था, हा व्यक्ती ICH से था फ्रेंड. तर हे आय पासूनच एक ड्रग आहे थायाझाईड मध्ये, सी पासूनच ड्रग आहे, आणि एच पासूनच ड्रग आहे हायड्रोक्लोरोथायाझाईड. एस हा जो एस आहे यापासून ड्रग आहे, आणि ई पासून आहे, आणि एफ पासून फ्युरेसामाइड आहे. म्हणजे डायरेटिक्स जे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगच्या क्लासिफिकेशन मध्ये हे तुमचे कव्हर होऊन जातील. त्याच्यानंतर स्टोरी पुढे बनते की बाबा ही सिच्युएशन जी आहे की क्रिटिकल पेशंट आहे, त्याची गर्लफ्रेंड येणार प्रिया, कशात मध्ये AC ऑटो मध्ये येणार. आता ती पायाने थोडी तिथे आपण सिच्युएशन बनवली की त्याची गर्लफ्रेंड प्रिया काय होते AC ऑटोने येते. प्रियापासून मित्रांनो प्रिल कॅटेगरी मधले जेवढे पण ड्रग आहेत AC पासून ACE इनहिबिटर, आणि मित्रांनो प्रिया AC ऑटोने येते, ऑटोने A आणि T हे लक्षात तुम्ही घेतल्याच्या नंतर अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर 81. आता हे जे साल्टन आहे हे लक्षात ठेवण्यासाठी कुणासोबत येते प्रिया, सरपंच सोबत, आणि कशी येते डायरेक्ट रडत येते, रडत आली. डायरेक्ट मधून तुम्ही लक्षात ठेवू शकता डायरेक्ट रेनिन इनहिबिटर, आली पासून तुम्ही लक्षात ठेवू शकता ॲलिस किरेन. ठीक आहे, ही स्टोरी इथपर्यंत झाली.
त्याच्यानंतर मित्रांनो सरपंच आल्याच्या नंतर सरपंच असाच बसणार आहे का? नाही बसणार. तो डायरेक्ट सीएम ला फोन लावतोय. सीएम ला ज्यावेळेस तो फोन लावतोय याच्यामध्ये जी कंडिशन आहे तर तिथे तुम्ही इथे लक्षात देऊ शकता. तो फोन लावतोय आणि ही जी सिच्युएशन आहे ही बघून लोकांना काय वाटेल? सरपंचला बघून लोकांना वाटलं झोलय, म्हणजे काहीतरी आता एक मुलगी जर रडत येत असेल त्या व्यक्तीसोबत तर लोकांना तर ऑब्विसली वाटणार आहे आपले शेजारी तसेच असतात. तर या बघून पासून तुम्ही लक्षात ठेवू शकता बीटा अल्जेनिक ब्लॉकर आणि याच्यामध्ये जे ड्रग येतात लोकांपासून तुम्ही लक्षात ठेवू शकता जे लास्टला येलो वाले ड्रग आहेत यामध्ये येतात. वाटलं पासून तुम्ही व म्हणजे मित्रांनो आपलं अल्फा आणि ते अल्ड्रोजेनिक ब्लॉकर आणि झोल पासून तुम्ही लक्षात ठेवा की लास्टला यांच्या सर्वांच्या जो सीन येतं. आणि त्यानंतर सीएम काय करेल मित्रांनो? सीएम सरपंच काय करेल? सीएम ला फोन लावेल. ह्याच्यामध्ये सीएमच्या ह्याच्यापासून सी आणि एम पासून क्लोडिन आणि मिथिल डोपा आणि कॉल वरून मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवू शकता कार्बेडायल आणि लॅबेटोलॉल. तर हे तुम्हाला इथे काय करायचंय? लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचे तर खूप सिंपल आहे की सरपंच काय करणार? कॉलवर सीएम ला सांगणार की व्हेरी नाईस ड्रग दिले. कशासाठी? ब्लड डिक्रीज करण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये जे बी पी आणि डी आहे हे तीन ब्लड डिक्रीज साठीचे जे इनिशियल आहेत इथे तुमच्या तीन मेन कॅटेगरीज येतील आणि कॅल्शियम चॅनलचे जे तीन ड्रग आहेत हे त्या कॅटेगरी मधले येतील. आणि निपिडिपिन म्हणजे डिपिन वाले सगळे ड्रग जे आहेत ते डायहायड्रोपायडिन मध्ये येतात. आणि मित्रांनो जे वॅसोडायलेटर जी 5th क्लास आहे त्याला लक्षात ठेवण्यासाठी सिंपल लक्षात ठेवा की बाबा मला आरडी फार्माचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचंच आहे. हॅलो मित्रांनो, सबस्क्राईब करा आरडी फार्माला. ह्याच्यामधले जे क्लास आहेत हे ड्रग हे तुम्हाला नक्कीच लक्षात राहतील. आणि मित्रांनो ही जी ट्रिक आहे ही मी खूप सिंपल पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलाय. हे म्हणजे क्लासरूम मध्ये या गोष्टी सांगायला खूप इझी असतात, पण मित्रांनो ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो ना आपण ते थोडंसं डिफिकल्ट जातं. त्याच्यामुळे काही गोष्टी तुम्हाला समजल्या नसतील तरी आपण ही पीडीएफ मित्रांनो तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहेत. आणि मित्रांनो आपल्या आरडी फार्माचा जो काही क्लास असणार आहे आपल्या डीएचएससी बॅच असेल त्याच्यामध्ये पण आपण अशाच पद्धतीने स्ट्रिक वाईज शिकवतो जेणेकरून तुम्हाला लर्निंग हे इझी वाटेल. आता इथे बघा एवढं मोठं क्लासिफिकेशन आपण खूप इझी शिकवलेलं आहे. तर अशा पद्धतीनेच आरडी फार्मामध्ये आपल्या मातृभाषेत आपल्या व्यवस्थित मराठीमध्ये सर्व डाऊट क्लिअर केले जातात. सर्व व्यवस्थित पद्धतीने शिकवलं जातं. जेवढे पण फार्माकोलॉजीचा सिलेबस असेल, जेवढा पण पीजेचा सिलेबस असेल, तर मित्रांनो फार्मासिस्ट बॅचला तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर मित्रांनो हा जो कॉन्टॅक्ट नंबर दिलाय यावरती नक्की मेसेज करा. आणि सगळी दुसऱ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याकडे मित्रांनो लिमिटेड सीट असतात. म्हणजे असं नाहीये की तुम्ही विचार करत बसताल की कधी पण ऍडमिशन घेता येईल. तर मित्रांनो आपल्याकडे लिमिटेड सीट असतात आणि आपण गायडन्स पण लिमिटेड स्टुडंटला देतो. बाकी युट्यूब वरती तर सगळ्यांना गायडन्स देतोय, पण स्पेशल गायडन्स तुम्हाला जर पाहिजे असेल, या बॅचला जॉईन करायचं असेल तर या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करावंच लागेल. आणि मित्रांनो तुम्हाला आणखीन कोणत्या क्लासिफिकेशनवर अशा पद्धतीची स्टोरी पाहिजे असेल जेणेकरून तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता असे क्लासिफिकेशन, तर मित्रांनो कमेंट करायचंय. आणि दुसरी गोष्ट तुमच्या सर्व फ्रेंड सोबत ज्यांना वाटतं की क्लासिफिकेशन डिफिकल्ट आहे त्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपला चॅनल तोपर्यंत सर्वांपर्यंत शेअर करा. आणि मित्रांनो आरडी फार्माची ताकद हेच आहे की स्टुडंट सपोर्ट करतात. आपल्याकडे कुठलंही ऍप नाहीये, आपल्याकडे कुठली एडिटिंग स्किल नाहीये, पण शिकवण्याची स्किल आहे मित्रांनो. आपण स्टुडंटला गाईड करतो, आपल्याला शिकवण्याचं नॉलेज आहे, शिकवण्यामध्ये आपल्याला एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कोणी हात नाही पकडू शकणार. कोणी म्हणू नाही शकणार की आरडी फार्मा सरांना नॉलेज नाहीये, कोणी म्हणू नाही शकणार की आरडी फार्मा सर चुकीचं गायडन्स करतात, कोणी म्हणू नाही शकणार. आणि तसा व्यक्ती माझ्या समोर आणा, त्याला मी दाखवून देईल की मला किती येते आणि त्याला किती येते. तर मित्रांनो आरडी फार्मा सरांचं शिकवण्याबाबतीत माझा एकही व्हिडिओ जर तुम्ही बघितला एडिटिंग कुठेच नाहीये बाबांनो. माझ्या व्हिडिओमध्ये मी सिंपल पीडीएफ कन्वर्ट करतो, सिंपल स्क्रीन शेअर करून शिकवतो आणि व्यवस्थितपणे क्वालिटी शिकवतो मित्रांनो. एडिटिंग करून मध्ये काही ऍड करतोय किंवा बोलताना कुठेतरी थांबून ते हे करतोय असं नाहीच आहे.
मी स्टार्ट ज्यावेळेस ए पासून करतो तर स्टॉप पण झेड पर्यंत, तर तिथे मी ऍक्टिंग करत नाहीये. माझं जे नॅचरल शिकवण्याची पद्धत आहे ती ही असणार आहे. तर तुम्हाला जर आर डी फार्माची बॅच जॉईन करायचे, कॉन्टॅक्ट करा. तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. फार्माकोव्हिजिलन्सचा सर्टिफिकेशन कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तरी पण या व्हॉट्सअप वरती मेसेज करा. व्हॉट्सअप वरती मेसेज आल्यास रिस्पॉन्सला थोडं लेट झालं तरी तुम्ही वेट करा. मी तिथे रिस्पॉन्स तर सर्वांना नक्की देणार आहे, पण कधी कधी काय होतं, खूप जास्त मेसेज येतात, सो त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला वेट करावं लागेल. पण तुम्हाला रिस्पॉन्स, कॉल बॅक, तुमच्या मेसेजचं रिप्लाय तिथे 100% भेटणार आहे. आणि तुम्हाला नेक्स्ट कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे ते पण सांगा. आणि जे स्टुडंट सांगत होते सर क्लासिफिकेशन अवघड आहे, त्यांनी पण परत एकदा या व्हिडिओवरती कमेंट करा. थँक्यू सो मच गाईज, थँक्यू ऑल.